तर नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात आज सकाळी सकाळी होते. म्हणजे मागचे जे 3 व्हिडिओ आपले आलेले तर ते संध्याकाळी रात्री अंधारामध्ये. तर मस्त इकडून सूर्योदय झालेला आहे. तर आपला गोट्या भाई इथं बांधलेला आहे. आपली गाई आपण इथं बसलेली, आपली गाय. आणि हा आपल्या घराला गेट पाहिला का? आपल्याला गेट पण दरवाजा पण लावायचा आहे. तर हा आहे आपलं घर शेतातलं. इथं अजून पण काम बाकी आहे. त्याला प्लास्टर वगैरे करायचं, त्यासाठी वाळू पण चाळून पडलेली आहे. त्यानंतर आपल्या शेळ्यांसाठी, आपल्या बकऱ्यासाठी तुरीचं भूस भरून ठेवलेलं आहे एक, आणि हे अर्ध 1.5 बोध. आणि त्यानंतर आपली इथं ड्रम पडलेलं आहे, औषधाची टाकी, वायर, हे सगळं चप्पल वगैरे पडलेलं आहे. ही आपली खोली आणि या साईडला आपला गोठा. वा, ही जी खोडीची बकरी म्हटलं ना मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये, ती या कारणामुळं पहा तुम्ही आता टोपल्यावर उभी असन ती. ते पहा, लय खोडीची, लय खोडीची. आणि ही सगळ्यात खोडीची बकरी. खाणं झालं नाही झालं पण त्याच्यात जाऊन उभा राहते. आपण आपल्या बकऱ्यांना आणि गाईला खाण्यासाठी म्हणजे राहण्यासाठी याची अशी सोय केलेली आहे. खाली गोबा आहे सिमेंटचा, वरती पत्र, खाली गोबा, त्याच्यानंतर साईडने पूर्ण भिंती मारलेली आहे आणि त्याच्यावरती जाळी मारलेली आहे. तर यामध्ये त्यांना काही त्रास नाही, आबाद राहतात. आता त्यांचं चारा वैरण सकाळी आम्ही करून गेलो होतो. गाईचं दूध काढायला आलो तेव्हा हा मी पिल्लं इकडून बांधत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल पात्रीच्या इकडं बांधत होतं, पण ते त्याच्यावरती उभं राहून पलीकडं सुसू करत होती या बकरांच्या अंगावर. ही बकरी करतीये तर ती इथून यांच्या खाली. काय काय करावं आता यांच्या, याला पण तिथं बसता येत नाही आहे, वल्लं झालं. त्याच्यानंतर आधी बाहेरचं दाखवून घेतो. इकडं बाहेर आल्यानंतर इथं केलेलं आहे लगेच हौद त्यांना, बकऱ्यांना गायला पाण्यासाठी. हा जो आहे पूर्ण मोकळा स्पेस, ओपन स्पेस. यांना इथं मोकळं फिरण्यासाठी दिवसभर इथंच राहते त्या. गाय तर पलीकडेच राहते. ही जाळी मारलेली आहे त्यांच्यासाठी. याला पण अजून कलर वगैरे करायचं बाकी. त्यांना यार मी डिस्टर्ब केलं, म्हणजे इतक्या लवकर आम्ही कधी वापस येत नाही. 11च्या पुढे यांची परत दुसरी वैरण होती. यांना मोकळं 10 ते 11च्या दरम्यान सोडलं जातं. मग ते इकडून याच्यात दिवसभर राहतात जाळीच्या पलीकडून. हा आहे आपला कंप्लीट गोठा.